बाप गेला न कळता नवती संसाराची चिंता. ज्या कुटुंबामधून बाप गेला ना दादा, त्या कुटुंबाला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. बाप स्वाभिमानी असतो. बाप स्वाभिमानी बाला त्याचा कणकर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप गेला ना दादा, त्या कुटुंबाला विचारा बाप काय असतो. बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आयुष्यामध्ये सर्वात जास्त रडणारा बाप लेक जाताना रडतो. तो बाप त्या दिवशी कळतो ज्या दिवशी बाप आपल्याला सोडून जातो. त्या दिवशी बापाचं आयुष्य असं असतं दादा, ज्याप्रमाणे वाल्या कोळ्याचं जीवन असतं ना. बाप म्हणे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या बापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत, नाही वाटेकरी होत. बाप म्हणे जणू की वाल्या कोळ्याची जमात. बापाचं आयुष्य लय हलाखीच असतं दादा. गरिबीतून आयुष्य ज्या माणसाने काढलं, आज आमच्या बाबांचं नाव इथे आल्याबरोबर मी ऐकलं. त्यांच्या तीनही मुलांनी मला सांगितलं, महाराज आमचे वडील तालुक्यामधले 1 नंबरचे ट्रॅक्टरचे फिटर होते हो. असा कुठलाच ट्रॅक्टर त्यांच्याकडे आला नाही आणि तो मोकळा गेला असं कधीच झालं नाही. बरं एवढं असताना देखील आयुष्याचा हा फिटर स्वतःच्या जीवनामध्ये जीवन जगता 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 काळासमोर हरला की काय असं मला वाटतं. कधी कधी काळासमोर हरतोच महाराज माणूस. असं म्हणतात की ज्या टायमाला काळाची चाहूल येईल ना, त्या टायमाला सगळं सोडून जावं लागत असतं. कितीही सुखाचा सागर असू द्या, ज्या टायमाला काळाचा सागर येतो ना, काळाची सावली येते ना, त्या टायमाला सगळं जागच्या जागेवर सोडून जावं लागतं दादा. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा. सांगू तुमच्या विना कसं असतं हे जीवन. जो माणूस गेला त्याला विचार. तुमच्या विना हा जन्म सारा एकाकी पडलेला. प्रेम देवता ममतेची अपार शक्ती देगा. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी संभाळ. ह्या पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. दादा किती क्षणभंगूर आहे माणसाचं जीवन. ती रात्र होती दादा, ती रात्र होती कोकण पट्ट्यातली बघा. महाडच्या दिशेने एक बस चाललेली होती. त्या बस मध्ये 2 महत्वाची पात्र होती, कंडक्टर आणि ड्रायव्हर. 36 माणसं त्या बस मध्ये बसलेली होती. रात्रीची वेळ होती, बस रस्त्यानं चालली होती. धोधो पाऊस चालू होता आणि विजा कडाडत होत्या. रात्रीच्या 12:30चा सुमार होता. बस मध्यावरती आलेली होती. नदीला पूर आलेला होता. नदीला पूर, सावित्री नदीला ज्यावेळेस पूर आलेला असताना ती बस ज्यावेळेस मध्यावरती गेली आणि धाड दिशी आवाज झाला दादा, क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जन्मांतराची त्यांची भेट अपुरीच राहिली आणि बस पाण्यामध्ये वाहून गेली. क्षणामध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं दादा. प्रवास चालू होता. सगळ्यांना जिकडे तिकडे फक्त पाणीच पाणी दिसू लागलं. फक्त पाणीच दिसत होतं आणि भयान त्या अंधाऱ्या रात्री सगळ्यांना मृत्यूने कवटाळलेलं होतं दादा. सांगून तुम्हाला एक महत्वाचा दृष्टांत सांगत असताना मी एक वाक्य महत्वाचं बोलतो दादा. आयुष्याच्या वाटेवरून चालत असताना तुम्ही माझ्या समोर बोलताय, चालताय, आज कीर्तन ऐकताय. या क्षणाला आज 3/1/2019 दिवस हे लक्षात ठेवा. पण हा वेळ
हा गेलेला दिवस आणि हा क्षण आपल्याला परत कधीच मिळणार नाही दादा. तुम्ही आज माझ्या समोर बसला, संध्याकाळपर्यंत या जगात राहाल की नाही याची गॅरंटी नाही दादा. मी तुमच्या समोर कीर्तन करतोय, संध्याकाळपर्यंत मी या जगात राहील की नाही याची गॅरंटी नाही दादा. आणि एक सांगू का तुम्हाला, सगळे आपण फक्त बोलतोय, गर्वामध्ये राहतोय, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी माऊली म्हणतात. माऊली म्हणतात किती अहंकारामध्ये माणूस जगतो रे दादा. अरे आपल्याही जीवनामध्ये, आपल्याही आयुष्यामध्ये कधी आपल्याला तुटका फूल मिळेल आणि कधी आपल्याला या जगातून जावं लागेल हे कधीच सांगता येणार नाही दादा. जसं सावित्री नदीवर झालं तसं आपल्याही जीवनामध्ये, आपल्याही आयुष्याच्या वाटेवरती कधीतरी तुटका फूल येऊ शकतो ना दादा. कधीतरी आपणही हे जीवन एका क्षणामध्ये सोडून जाऊ शकतो. कमावलेली इस्टेट जाग्यावर राहील, कमावलेला बंगला जाग्यावर राहील, कमावलेली पिकअप, कमावलेला कांदा, कमावलेला पैसा सगळ्या जागच्या जाग्यावर राहील दादा. आणि एक दिवस जावं लागेल, जावा लागेल. तो दिवस कुणालाच सांगता येणार नाही. म्हणून चांगलं जीवन जगायला शिका आणि फक्त भगवंतासाठी जगायला शिका. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी सांगत असतो, आयुष्य जगत असताना माणसानं चिरंजीवी सुख कमवायला शिकावं. चिरंजीवी सुख जे कधी संपणार नाही, ज्याचा कधी अंत होणार नाही, असं सुख कुठे मिळेल तुकोबराय आम्हाला विचारला सगळ्या येवलेकरांनी प्रश्न आणि तुकोबरायांनी उत्तर दिलं आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.